मध्यंतरी व्हॉट्सअपवरती बातमी आली होती की सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्याला मागे प्रेस घेऊन मी आपल्याला सूचित केलं होतं की सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी जी जागा पाहिजे होती ती जागा राजापूर तालुक्यामध्ये मुंबई गोवा महामार्गावरती 25 एकरपैकी 5 एकर जागा उद्धव ठाकरे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते, अशोक चव्हाण जेव्हा बांधकाम मंत्री होते, तेव्हा त्यांच्याकडनं 5 एकर जागा मी स्वतः प्रयत्न करून पुरावे तुम्हाला दिले होते. ते 5 एकर जागा आपण वर्ग करून घेतली आरोग्य विभागाकडे आणि उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना आम्ही त्या ठिकाणी त्या हॉस्पिटलचा 175 कोटीचा आराखडा इमारतीसहित पदार्थसहित साहित्यासहित आपण उद्धव साहेबांकडे सुपूर्द केला होता. दुर्दैवाने मुख्यमंत्री पदावर उतरावं लागलं म्हणून तो तसाच विषय प्रलंबित होता. मध्यंतरी त्यांनी ती हॉस्पिटलला मंजुरी घेतली. अशा म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे गेलेल्या बजेटमध्ये, आता बजेटला आम्ही होतो, अर्थसंकल्प सादर झाला, अर्थसंकल्पामध्ये त्या हॉस्पिटलच्या इमारतीकरता एकही पैशाची तरतूद नाही. त्यानंतर त्यांनी ते मंजूर केलं. हरकत नाही, तुम्ही सरकार आहात, तुमचा अधिकार आहे, तुम्ही केलंच पाहिजे ते साठी आमच्या मागणीप्रमाणे. परंतु त्यासाठी तरतूद काय, आता काय त्याचं भूमिपूजन सुद्धा करतील. ज्याची तरतूद नाही, त्याचं टेंडर नाही, त्याची ती भूमिपूजन करतील. आणि म्हणून निवडणुकीच्या तोंडावरती डोळा ठेवून अशा तऱ्हेचं करणं फार चुकीचं आहे त्या ठिकाणी. आणि म्हणून त्या ठिकाणी सुद्धा चुकीच्या पद्धतीने कामकाज चालणं असा माझ्या ठिकाणी आरोप आहे. ती बातमी वाचली, तुमच्या इथं आली की मला माहिती नाही. मला वाटतं रत्नाळ्यांची बातमी माझ्या पुण्यामध्ये आहे. त्यामध्ये म्हटलं आहे, लांजा राजापूर खराणी 15 वर्ष स्वतःसाठी धडपडणारा लोकमंदिर पाहिलं. लांजा राजापूरकरांनी 15 वर्ष स्वतःसाठी धडपडणारा लोकमंदिर पाहिलं. आता जनतेसाठी पहा. पालकमंत्री उदय सामंत यांच्या कार्यक्रमामध्ये आव्हान, त्यांनी असं म्हटलंय बातमीमध्ये, गेल्या 15 वर्षात स्वतःसाठी धडपडणारा लोकमंदिर तुम्ही पाहिला. जनतेला समोरच्याला लोक विचारलंय, आगामी 5 वर्ष तुमच्यासाठी जीवाचं रान करणारा, तुमच्या परिवाराला कृतीने आपलासा वाटणारा लोकप्रतिनिधी निवडून द्या. माझं स्पष्ट मत याच्यामध्ये आहे की या संपूर्ण मतदारसंघामध्ये लोकप्रतिनिधी 15 वर्ष मी या ठिकाणी आहे. माझं नाव न घेता त्यांनी तो उल्लेख केलेला आहे. खरं म्हणजे त्यांना सांगू इच्छितो की 15 वर्ष काय, मी 40 वर्ष शिवसेना पक्षाचं काम करतो. वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने शिवसैनिक ते शिवसेनेचा नगरसेवक, नगराध्यक्ष, शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आणि शिवसेनेचा उपनेता, 3 टर्म आमदार, असा तर राजकीय प्रवास माझा 40 वर्षांमधला. एका पक्षामध्ये एका नेत्याच्या नेतृत्वाखाली, एका झेंड्याच्या नेतृत्वाखाली आज राजन सरीने हा संपूर्ण 40 वर्षाचा प्रवास केलेला आहे. आणि 15 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून इथे काम करताना लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊन त्याच्या कुटुंबातला सदस्य म्हणून वाटण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी आजपर्यंत केलेला. कोणाचा मुलगा वाटला, कोणाचा भाऊ वाटला, कोणाचा मित्र वाटला, या माध्यमातून 24 तासातले 20 तास मी या ठिकाणी मतदारसंघामध्ये काम करतोय. 5वी बारसे, सुखदुःख, हाक मारताना हॉस्पिटल, आरोग्य सेवेच्या बाबतीमध्ये असेल किंवा गोरगरीब जनता रत्नागिरी शहरामध्ये जे येतात हॉस्पिटलला, त्यावेळेला घरचा डबा नेण्यापासून सुद्धा आम्ही काम केलेलं आहे. एक प्रसंग तुम्हाला सांगू इच्छितो की काही वर्षापूर्वी हातकंबा या ठिकाणी अपघात झाला होता. त्या अपघातामध्ये 5 माणसं मृत पावली होती आणि त्या 5 जणांमध्ये एक छोटं बाळ, अंगावरचं दूध देणारं बाळ त्या गाडी माझ्याबरोबर पाणी उभं राहिलं. बाळ उभं राहिलं होतं, जिवंत राहिलं सुरक्षित. त्या 5 बॉड्या आणि ते बाळ आम्ही घेऊन सिव्हिल हॉस्पिटलला आलो. त्या लोक घेऊन आले, मी तिथं गेलो. थोड्या वेळानंतर त्या बाळाला भूक लागली असेल, त्या बाळाला दुधाची गरज होती. मी अभिमानाने सांगेन की माझी मोठी वहिनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आली. माझा पुतला, त्या नुकताच माझा मूल झालं होतं, अंगावरचं दूध तिच्या होतं. माझ्या वहिनीने त्यावेळेला बाजूच्या खोलीमध्ये त्या बाळाला अंगावरचं दूध दिलं होतं. अशा तऱ्हेची माणसं आम्ही काम करणारी या संपूर्ण, स्वतः झोपून देतो, माझं कुटुंब झोपून देतं. त्या संपूर्ण प्रवाहामध्ये
त्यामुळे माझ्यासारख्या माणूस लोकप्रतिनिधी टाकत असतील तर स्वतःचा पूर्व इतिहास काय आहे? स्वतःच्या पूर्व इतिहासामध्ये ते पक्षासाठी पक्ष बदलत गेले की स्वतःसाठी पक्ष बदलत गेले, ह्याचं उत्तर त्यांनी आम्हाला द्यावं ना. आणि मी आज या ठिकाणी 15 वर्ष काम करताना एका पक्षाचा आमदार म्हणून या ठिकाणी आहे. मध्यंतरी काळामध्ये शिंदे गटामध्ये जाण्यासंबंधी सुद्धा अनेक प्रलोभनं आली, अनेक अँटी करप्शन चौकशी मागे लागल्या. तेव्हाही सांगितलं जेलमध्ये जाईल वेळ पडली तर, परंतु मी ज्या शिवसेना प्रमुखांनी मला मान सन्मान दिलाय, मला सर्व सन्मान दिलाय, त्याच्या निष्ठा माझ्या तुमच्या चरणाशी आहे, माझ्या निष्ठा माझ्या मतदारसंघात लोकांशी आहे. आणि म्हणून माझ्याकडनं कधीही गद्दारी झाली नाही, होणार नाही. माझ्या निष्ठा ह्या माझ्या जनतेशी या ठिकाणी आहे. आणि म्हणून 15 वर्षात निपटणारा कार्यकर्ता त्या ठिकाणी मी आहे. आता त्यांनी आता जनतेसाठी हे करतात, जनतेसाठी पाहणारा कार्यकर्ता होता. आता जनतेसाठी पाहणारा कार्यकर्ता, आता मग आम्ही काय केलं? आम्ही 15 वर्षाच्या कालावधीमध्ये लोकांच्या सुखदुःखामध्ये अश्रुपुष्णाचंच काम केलं ना. आणि म्हणून त्यांनी मला या ठिकाणी माझ्या निष्ठेबद्दल आणि माझ्या या असलेल्या लोकप्रतिनिधी म्हणून पदाबद्दल मला सांगू नये. आपण किती पक्ष बदलला, आपण मंत्रिपद कशी कशी भूषवला, ते वेगवेगळ्या पक्ष नावावरती भूषवलेले आहे, हे त्यांनी विसरू नये. आणि म्हणून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांची आज धावपळ असेल, धडपड असेल, काही असेल, खोटी पालकमंत्र्यांची पत्र देणं, त्या ठिकाणी नाही म्हटलं तरी अनेक निधीचा वापर करणं, हे सर्व चाललेलं मतदारसंघ. अनेक लोकांना आमिष दाखवून आमचीच लोक घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण माझा विश्वास आमच्या मतदारसंघातल्या जनतेवरती, मतदारांवरती आहे, आमच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवरती आहे. आणि 2024 सालला पुन्हा एकदा राजन साळवी तुमच्यासुद्धा आशीर्वाद चौकार मारणार, हा विश्वास माझ्या ठिकाणी व्यक्त करतो. आणि म्हणून अशा वृत्तीने वागणारी मंडळी असतील त्यांना जनता माफ करणार नाही. आणि म्हणून माझी म्हटलं 2024 सालच्या निवडणुकीमध्ये रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये उदय सामंतांना मी पराभूत करणारच, हा आमचा संकल्प आम्ही सोडलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.